महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पोस्टरला जोडे मारत धुळ्यात वंचितच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलकांच्या हातामधली बाबासाहेबांची प्रतिमा व केंद्राच्या विरोधातल्या घोषणाबाजीमुळे आंदोलन चांगलंच लक्षवेधी ठरलं होतं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2 दिवसांपूर्वी संसदेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी बेताल वक्तव्य केलं होतं। त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात संपूर्ण भारतभरात केंद्र सरकारच्या विरोधात जनतेने रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे। त्याच माध्यमातून धुळ्यात देखील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पोस्टरला जोडे मारत आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। याप्रसंगी वंचितचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून या ठिकाणी धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, या ठिकाणी जितूभाऊ शिरसाट, आमचे उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रविकांत बापू वाघ, आमचे संघटक शंकरांना खरात, चंद्रमणी वाघ, आकाश बागुल, समुद्रेताई बागुलताई, संजू भाऊ, त्याचप्रमाणे आकाश भाऊ, त्याचप्रमाणे पत्रकार बंधूंनो, ज्याला अक्कल नाही कवडीची, जो या देशातून तडीपार झालेला आहे आणि आता देशाचा गृहमंत्री बनलेला आहे, हा गृहमंत्री देशाच्या संसदेमध्ये आंबेडकर 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 काय म्हणता। जर एवढ्या वेळ जर आंबेडकरांच्या ऐवजी देवाचं नाव घेतलं असतं तर 7 जन्माचा स्वर्ग प्राप्त होईल। याला असा सांगू इच्छितो की आंबेडकर आमचं सर्व काही आहे, आंबेडकर आमचा गर्व आहे आणि एक तडीपार आंबेडकरांची बरोबरी करू शकत नाही। आणि या ठिकाणी अमित शहाने असं वक्तव्य करून दाखवून दिलंय की आंबेडकर यांना आता डोईजड झालेले आहेत। हे आंबेडकरांचं यांना आता एक सत्तेत बसल्यामुळे यांना आंबेडकर हे नको आहेत म्हणून असे उटपटांग वक्तव्य संसदेमध्ये अमित शहा करतोय। आणि या ठिकाणी त्यांना जातीय दंगली माजवायची आहेत, जातीय तेढ निर्माण करायची, परंतु आंबेडकर हे विश्वरत्न आहेत, या जगाचे ते नॉलेज ऑफ सिम्बॉल आहेत। आंबेडकरांचं नाव या पाठीवरून कदापि संपू शकणार नाही जोपर्यंत आंबेडकरांचा। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। शहरातील मालेगाव रोडवरील सुप्रसिद्ध अर्चना हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संजय अग्रवाल यांचा मुलगा अर्पण संजय अग्रवाल वय 19 याचा आज सकाळी राहत्या बिल्डिंगमधील टेरेसवरून पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या घटनेनंतर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे। अर्पण अग्रवाल हा 12वीत शिक्षण घेत होता। आज सकाळी तो बिल्डिंगच्या टेरेसवर पाळीव कुत्र्यासोबत फिरत असताना अचानक त्याचा तोल गेल्याने तो खाली पडला आणि जागेत गतप्राण झाल्याचे सांगण्यात येत आहे। शहर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। जिल्हा क्रीडा संकुलातील थकबाकी 187 मालमत्ता धारकांना मनपाच्या जप्ती पथकाने नोटिसा बजावल्या आहे। मनपाच्या वतीने कर भरण्याचे वेळोवेळी आवाहन करून देखील दुर्लक्ष केलेल्या या मालमत्ता धारकांना आज आयुक्त अमिता दगडे पाटील, अतिरिक्त आयुक्त करुणा ढाळे यांच्या आदेशाने आणि मनपा जप्ती पथक प्रमुख तथा अधीक्षक श्री जाधव यांच्या नेतृत्वात 187 दुकानांना आज नोटिसा बजावल्या आहे। येत्या 7 दिवसात याबाबत मालमत्ता कर दुकानदार यांनी मालमत्ता कर न भरल्यास
मालमत्ता जप्त करण्यात येईल असा इशारा देखील मनपा जप्ती पथकाच्या वतीने मालमत्ता धारकांना देण्यात आला आहे। तथा प्रशासक अमिता दगडे पाटील व अतिरिक्त आयुक्त करुणा डाळे मॅडम व मालमत्ता कर सहाय्यक आयुक्त कर स्वालिया मालगावे यांच्या मार्गदर्शनाखाली जप्ती पथकं नेमण्यात आली असून ज्या मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे अशांकडे कारवाई करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने आज दिनांक देवपूर येथील जिल्हा क्रीडा संकुल येथील एकूण 187 गाळ्यांना जप्तीच्या अधिपत्र बजावण्यात येत आहे। त्यांच्याकडे एकूण 5,08,20,660 रुपयाची थकबाकी असल्याने सदर आज जप्ती नोटिसा बजावण्यात येत आहेत व 7 दिवसानंतर पुढील जप्तीची कार्यवाही करण्यात येणार आहे। तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ता धारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कठोर कारवाई टाळावी ही विनंती। सदर थकबाकीदारांकडे 5,08,20,660 रुपये एवढी थकबाकी असून धुळे शहरातील मालमत्ता कर धारकांनी देखील आपले मालमत्ता कर भरावा अन्यथा आपले देखील मालमत्ता जप्त करण्यात येईल असे आवाहन मालमत्ता कर अधीक्षक शिरीष जाधव यांनी केले आहे। यावेळी मनपा जप्ती पथक प्रमुख तथा अधीक्षक शिरीष जाधव, अधीक्षक मधुकर निकुंबे, निरीक्षक पंकज शर्मा, मनोज चौधरी, अनिल शेळके, किशोर बागुल, लिपिक श्रीकांत चव्हाण यांच्यासह पथकातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। शिंदखेडा येथील पीक संरक्षण सहकारी सोसायटीच्या वतीने नियमित सेवा कर भरणाऱ्या सभासदांना डस्टबिन वाटपाचा कार्यक्रम सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय देसले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला। या प्रसंगी नगरपंचायतचे माजी विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, रावसाहेब राजेंद्र देसले, रावसाहेब सुभाष देसले, चेअरमन दत्तात्रय देसले, व्हाईस चेअरमन यादव मराठे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। प्रतिनिधी यादवराव सावंत, माझा महाराष्ट्र न्यूज, शिंदखेडा। शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधल्या स्वामीनारायण कॉलनीतील त्रिकोणी ग्राउंडची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती। याबाबत युवा सेनेने मनपा प्रशासनाला निवेदन देत ग्राउंड दुरुस्ती करण्याची मागणी केली होती। युवा सेनेच्या आंदोलनाची दखल घेत मनपाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी पाहणी करत दुरुस्ती करून देण्याचं आश्वासन दिलं आहे। त्यामुळे स्वामीनारायण कॉलनीतल्या त्रिकोणी ग्राउंडची पुन्हा दुरुस्ती होऊन लहान मुलांसह अपावृद्धांसाठी पुन्हा एकदा सदरचं ग्राउंड उपयोगी पडणार आहे। सदरचे निवेदन युवा सेनेचे जिल्हा प्रमुख मनोज कोळेकर यांच्या नेतृत्वात मनपा प्रशासनाला देण्यात आले होते। युवा सेनेच्या निवेदनाची दखल घेत अधिकाऱ्यांनी पाहणी करत दुरुस्ती करून देण्याचं आश्वासन दिलं आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांनी युवा सेनेच्या कार्याचं कौतुक केलं आहे। मनोज गंगाराम कोळेकर, युवा सेना, जिल्हा अध्यक्ष धुळे। आम्ही आज धुळे महानगरपालिकेला युवा सेनेच्या माध्यमातून निवेदन दिलंय। निवेदनाचा विषय असा होता की धुळे शहरामध्ये विविध भागामध्ये जे ग्राउंड बनवले होते पालिकेने कोट्यात रुपयाचा खर्च करून सकाळी फिरण्यासाठी असेल, लहान मुलांसाठी ओपन जिम असेल, परंतु आज तो कोट्यात रुपयाचा पूर्ण पैसा आज पाण्यामध्ये गेलेला आहे। त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे प्रभाग क्रमांक 11 मधील त्रिकोणी ग्राउंड। त्या ग्राउंडवर पूर्वी लोक मोठ्या प्रमाणामध्ये येत होते, फिरत होते, संडेच्या दिवशी परिवारासह लोक येत होते, परंतु आज त्या ठिकाणी फिरायला नागरिक तयार नाही। याची इतकी बिकट परिस्थिती झाली आहे, त्या ठिकाणी पूर्ण कंपाऊंड तुटले, झोके तुटले, डकान उगले, तरी सुद्धा पालिका त्या ठिकाणी लक्ष देत नाही। आज आम्ही पालिकेला अल्टिमेटली 8 दिवसाचा, जर 8 दिवसात ते ग्राउंड पुन्हा चालू झालं नाही तर येणाऱ्या काळात शिवसेना मनोज भाऊ मोरे
जिल्हा प्रमुख महानगर प्रमुख संजीव भाऊ वाले यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेविरोधात जे आंदोलन छेडेल त्याला परिपूर्ण महानगरपालिका प्रशासन जबाबदार आहे। उपायुक्त मॅडम आम्हाला भेटल्यात, त्यांनी आम्हाला सांगितलं की उद्या परवा आम्ही त्या ठिकाणी व्हिजिटिंग देतो आणि लगेच कामाला सुरुवात करतो। आम्ही देखील आयुक्त मॅडमांना सांगितलं जर 8 दिवसात या ठिकाणी काम नाही झालं तर येणाऱ्या घटनेत शिवसेना मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। महाराष्ट्रातील 5वे शक्तीपीठ असणाऱ्या खानदेशातील कुलस्वामिनी एकवीर देवी मंदिरा परिसरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली आहे। तसेच विकास कामांसंदर्भात सविस्तर चर्चा करून हे काम तात्काळ पूर्ण करण्याबाबत सांगितले। धुळे शहरासह जिल्ह्याचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेले महाराष्ट्रातील 5वे शक्तीपीठ आणि खानदेश कुलस्वामिनी श्री एकवीर देवी मंदिर परिसरात सुमारे 3 कोटी रुपये खर्च करून विविध विकास कामे करण्यात येत आहे। प्राचीन असलेले श्री एकवीर देवी मंदिर धुळ्यासह गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्रीय लाखो कुटुंबाची कुलस्वामी आहे। मंदिर परिसराला नववैभव प्राप्त व्हावे या उद्देशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेचे राज्य सहसचिव ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी माजी पर्यटन मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांच्या निधीतून सुमारे 3 कोटी रुपये मंजूर केले होते। या निधीतून मंदिर परिसरातील विविध विकास कामे युद्धपातळीवर पूर्णत्वास येत आहे। यात मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार, सभा मंडप, देवीचा मुख्य गाभारा तसेच स्वागत कमान इत्यादी विकास कामे करण्यात येत आहे। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी श्री एकवीर देवी मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर गेल्या अनेक वर्षात मंदिर परिसरात कुठलीही विकास कामे झालेली नव्हती। या विकास कामातून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त भाविकांचा मंदिर परिसराकडे ओढा वाढावा तसेच त्यातून विकासाला व रोजगाराला चालना मिळावी या उद्देशाने ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी निधी मंजूर करून आणला आहे। मंदिर परिसरात सुरू असलेली विविध विकास कामे लवकरात लवकर पूर्ण होणार असून या विकास कामांची ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली आहे। या प्रसंगी मंदिराचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव, सुप्रसिद्ध वास्तुरचनाकार रवींद्र बेलपाटक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अधिकारी आर पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व मंदिर ट्रस्टी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।